नरसप्पा सुताराचे वासरास वाचविले. नरसप्पा सुतार नावाचा स्वामींचा एक आवडता भक्त अक्कलकोटामध्ये राहत होता. महाराजांच्या चरणी त्याची पूर्ण प्रीती व प्रेम जडले होते. महाराजांशिवाय त्याला करमत नसे. सतत स्वामींचे चिंतनात तो तल्लीन असे. नरसप्पाजवळ एक म्हैस होती. दर साल ती प्रसूत होऊन तिचे वासरू वाचत नसे, मरत असे. जन्म होताच वासराने तडफड करून प्राण सोडावा अशी खोड म्हशीचे संततीस लागली होती. वासरू मेल्यावर पुढे म्हशीने दूध देऊ नये याप्रमाणे दाराशी म्हैस असून नसून सारखीच होते. नरसप्पास तिचा काहीही उपयोग होत नसे. एक वेळ असा काही प्रसंग आला की म्हैस विण्याचे वेळी एक महाराजांची स्वारी त्यांच्या घरातच त्यावेळी आली होती. नरसप्पाने महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली की महाराज, एवढे वासरू वाचविले तर आपल्या कृपेने आम्हाला दूध तरी खायला मिळेल. कृपा करा आमच्यावर. नरसप्पाच्या डोळ्यातून अश्रू टपटप पडून त्या योगे महाराजांचे चरण ओले झाले. श्री समर्थास त्यांची भक्ताची करुणा येऊन महाराज उठून म्हशीजवळ गेले. वासरू तडफड करून यमसदनाचा रस्ता धरण्याच्या विचारातच होते. इतक्यात महाराजांनी आपला पाय त्या वासरावरून 10-15 वेळा फिरवला व आपल्या जागी जाऊन बसले. वासरू मृत्युमुखी न पडता जिवंत राहिले. नरसप्पाने घरात त्यावेळी भरपूर व यथेच्छ दूध दुभते करून आनंद व्यक्त केला. महाराजांची कृपा झाल्यावर काळाची काय बिशात. नरसप्पा आता खुश झाला होता, कारण श्री स्वामी समर्थाने त्याचे वासरू वाचविले होते. असे आहेत कृपाळू आणि दयाळू मायाळू श्री स्वामी समर्थ. भक्तांचे कैवारी श्री स्वामी समर्थ.